नमस्कार मित्रांनो, मी तुमचा लाडका प्रतीक. आज आपण आलो आहोत कर्नाटकातील ऐतिहासिक बदामी येथे आणि इथेच आहे अद्भुत असं शाकंभरी देवीचं मंदिर. बदामी म्हटलं की प्राचीन चालुक्याची राजधानी, अप्रतिम गुहा मंदिरे, तलाव आणि शिल्पकला यासाठी प्रसिद्ध आहे. पण याच ठिकाणी असलेले शाकंभरी देवीचे मंदिर भक्तांसाठी खास आकर्षण आहे. शाकंभरी देवीला ही पार्वतीचा एक अवतार मानले जाते. शाकंभरी या नावाचा अर्थ भाजीपाला, फळं, धान्य देणारी माता. कथेप्रमाणे जेव्हा लोक उपासमारीला त्रासले तेव्हा देवीने आपल्या भक्तांना अन्नधान्य दिलं, म्हणूनच तिला अन्नदायी माता म्हणून ओळखलं जातं. मंदिरात प्रवेश केला की एक वेगळी शांती जाणवते. देवीसमोर उभं राहिल्यावर भक्तिभावाने नतमस्तक व्हावंसं वाटतं. स्थानिक लोक तर रोज दर्शनाला येतात व नवरात्री उत्सवात वेळी इथे मोठी यात्रा भरते तेव्हा मंदिर परिसर दिवाळीसारखा उजळून निघतो. बदामी ही फक्त धार्मिक नव्हे, ऐतिहासिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाची जागा आहे. शाकंभरी देवीचं मंदिर हे सुमारे 1000 वर्षापूर्वीचं असल्याचं मानलं जातं. जेव्हा दुष्काळ पडतो किंवा अन्नधान्याची कमतरता होते तेव्हा देवी आपल्या भक्तांना भाजीपाला, फळ आणि धान्य देऊन त्यांच्या जगण्याला आधार देते. म्हणूनच तिला शाकंभरी म्हणजेच शाक भाजी देणारी माता असं नाव मिळालं. या मंदिराभोवती नेहमीच समाजाची एकता दिसून येते. गावकरी, शेतकरी, व्यापारी सगळेच देवीच्या यात्रेला येतात. आजही नवरात्र उत्सवात हजारो भाविक दर्शनासाठी इथे येतात आणि देवीसमोर आपली शेतमाल, धान्य किंवा प्रसाद अर्पण करतात. म्हणजे देवी शाकंभरी फक्त धार्मिक शक्ती नसून अन्न, शेती आणि समाजाच्या एकतेचं प्रतीक आहे. इतिहास, आख्यायिका आणि भक्तिभाव या सगळ्यांचा संगम म्हणजे बदामी शाकंभरी देवी मंदिर. आजही इथं आल्यावर फक्त दर्शन होत नाही तर आपल्याला आपल्या अन्नाबद्दल, निसर्गाबद्दल आणि समाजाबद्दल कृतज्ञता वाटते. दर्शनानंतर मन प्रसन्न होतं आणि आपण जे अन्न खातो त्याबद्दल देवीबद्दल कृतज्ञता वाटते. तर मित्रांनो, हा होता आजचा ब्लॉग शाकंभरी देवी बदामी दर्शन. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय माता का शाकंभरी.